यस, आजच आपल्या भारतात उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक संसदेत पार पडली आणि आपल्या भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून सी.पी. राधाकृष्ण, जे महाराष्ट्राचे राज्यपाल सुद्धा होते, हे आता भारताचे उपराष्ट्रपती म्हणून यांची निवड करण्यात आली आहे. ठीक आहे. परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी आहे की त्यांचा कलम विचारलं जातं. संविधानात त्यांचं कलम आहे, कलम 63 ते कलम 71 पर्यंत उपराष्ट्रपतीची त्याच्यात पूर्ण प्रक्रिया दिलेली आहे. त्यानंतर पात्रता जर लक्षात घेतली आपण, तर सगळ्यात महत्त्वाची पात्रता तो भारताचा नागरिक असावा, दुसरी त्याचे वय 35 वर्ष असावं, तिसरा तो राज्यसभेचा, लक्षात घ्या, राज्यसभेचा, लोकसभेचा नव्हे, राज्यसभेत निवडून येण्यासाठी पात्र असावा. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया जर बघितली तर ह्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाग घेणारे हे राज्यसभेचे आणि लोकसभेचे निवडून आलेले आणि नामनिर्देशित केलेले खासदार हे याच्यात निवडणुकीत पार्टिसिपेट करत असतात. कोणत्याही राज्याचे आमदार इथे पार्टिसिपेशन करत नाही उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत, ते राष्ट्रपतीच्या याच्यात करत असतात. ठीक आहे. त्यानंतर उमेदवार जर बघितले तर निवडून आलेले सी.पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते आणि ते तामिळनाडूचे भाजपचे एक ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करण्याचा त्यांचा दीर्घ अनुभव आहे. त्यानंतर त्यांच्या विरोधी याच्यात होते, विरोधी पार्टीत जे उभे राहिले होते त्यांचं नाव होतं आपल्या सुदर्शन रेड्डी, हे न्यायाधीश होते, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते. त्यानंतर यांचे जर मत बघितले आपण तर सी.पी. राधाकृष्ण यांना 452 मत मिळाले आणि रेड्डी यांना एक 300 वोट मिळाले. याच्यात बऱ्यापैकी क्रॉस वोटिंग झालेली लक्षात येते आपल्याला. आणि इथे व्हिप जारी करता येत नाही पक्षाला. आता व्हिप काय हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्यानंतर उपराष्ट्रपती पदाचं जर महत्व आपण बघितलं तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यानंतर राष्ट्रपतीच्या गैरहजेरीत उपराष्ट्रपती हे त्यांचा कार्यकाळ बघत असतात. ठीक आहे. हे अतिशय महत्वाचं, या गोष्टी आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहे. तर आपल्या अकॅडमी तर्फे आणि आपल्या सर्वांतर्फे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्ण यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.